Hi everyone, good evening. I welcome all of you once again to the classes of spoken English. तर आज या क्लासमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वर आधारित नेगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन आणि यूज टू चा वापर कुठे करायचा, कसा करायचा हे आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला मी नेगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर लिहून दिले. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट हे जे स्ट्रक्चर आहे का नाही, जे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर होतं आपल्या आधीच्या क्लासमधलं, त्यामध्ये फक्त आपण काय पुट केलंय माहिती का, नॉट पुट केलंय. बाकी स्ट्रक्चर तेच आहे आपलं. तर चला आपण याच्यावर एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की बाबा मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो, म्हणतो ना आपण कधी कधी डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो आपण, अशी वेळ ते आपल्याला म्हणायचं काम पडतं हे वाक्य की बाबा मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो, मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो. तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा, कसं म्हणायचंय या स्ट्रक्चरवर म्हणता येतं ते सेंटेन्स, आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू. मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो. आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये, आय वॉज, बघा आय वॉज नॉट टॉकिंग, आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू, अबाउट यू. आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू. मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो, म्हणतो ना आपण मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो. आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू. मी तुला कॉल करत नव्हतो. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, आय वॉज नॉट कॉलिंग यू. मी तुला कॉल करत नव्हतो. आय वॉज, बघा आय वॉज नॉट कॉलिंग यू, आय वॉज नॉट कॉलिंग यू. मी तुला कॉल करत नव्हतो. आय वॉज नॉट कॉलिंग यू. मी तुला कॉल करत नव्हतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नुसतं पाहू नका व्हिडिओ, माझ्या मागे म्हणा. मी जसे एक्झाम्पल्स म्हणतो तसे म्हणा, तुम्ही पण म्हणा. प्रॅक्टिस झाली पाहिजे, प्रॅक्टिस महत्वाची. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत इंग्लिश येत नाही. असं किती व्हिडिओ बघितले तुम्ही, माझेच काय कोणाचेही बघा, तुम्हाला इंग्लिश नाही बोलता येणार. इंग्लिश कधी बोलता येईल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः सेंटेन्स म्हणसान त्यावेळेस. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी त्याला शिवी देत नव्हतो, मी त्याला शिवी देत नव्हतो. तर मी कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, आय वॉज नॉट अब्युजिंग यू. मी त्याला म्हणायचं नंतर हिम, मी त्याला शिवी देत नव्हतो. आय वॉज नॉट अब्युजिंग हिम. मी त्याला शिवी देत नव्हतो. आय वॉज, बघा आय वॉज नॉट अब्युजिंग हिम. आय वॉज नॉट अब्युजिंग हिम. मी त्याला शिवी देत नव्हतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं असतं की बाबा मी तुला शिवी देत नव्हतो. कसं म्हटलं असतं आपण, आय वॉज नॉट अब्युजिंग यू. मी तुला शिवी देत नव्हतो. किंवा आपल्याला असं म्हणायचं असतं की बाबा तो तुला शिवी देत नव्हता. म्हणतो ना आपण कधी कधी, अशी वेळ येते आपल्यावर की आपण म्हणतो कधी कधी तो तुला शिवी देत नव्हता. ही वॉज नॉट अब्युजिंग यू. तो तुला शिवी देत नव्हता. ही वॉज नॉट अब्युजिंग यू. कसं म्हणायला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, ही was not abusing you. तो तुला शिवी देत नव्हता. He was not abusing you. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी तुझ्याविषयी विचार करत नव्हतो. I was not thinking about you. मी तुझ्याविषयी विचार करत नव्हतो. I was not thinking about you. मी तुझ्याविषयी विचार करत नव्हतो. I was not thinking about you. आता मला असं म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल मी गव्हर्नमेंट सर्व्हिस जी असते, फॉर एक्झाम्पल सरकारी जी नोकरी असते, मला असं म्हणायचं मी सरकारी नोकरीची तयारी करत नव्हतो. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय वॉज नॉट प्रिपेअरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. मी सरकारी नोकरीची तयारी करत नव्हतो. आय वॉज नॉट, रियालिटी आहे, मी खरंच करत नाही. आय वॉज नॉट प्रिपेअरिंग I was not preparing for government job. मी सरकारी नोकरीची तयारी करत नव्हतो. I was not preparing for government job. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं असतं आता की बघ ते सरकारी नोकरीची तयारी करत नव्हते. तर कसं म्हटलं असतं आपण इंग्लिशमध्ये, या ठिकाणी मग वॉज नाही येणार. काही ते म्हटलं ना आपण, म्हणजे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी. याचा अर्थ काय, they were not preparing for government job. ते सरकारी नोकरीची तयारी करत नव्हते. they were not preparing for government job. ते सरकारी नोकरीची तयारी करत नव्हते. ते बिझनेस करत नव्हते. तर कसं म्हटलं असतं आपण, they were not
दे वर नॉट डुईंग बिझनेस, ते बिझनेस करत नव्हते. दे वर नॉट डुईंग बिझनेस, ते बिझनेस करत नव्हते. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करायचे. समजले तुम्हाला? आता आपण माहिती का क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मी क्वेश्चन स्ट्रक्चर लिहून देतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि हे जे सेंटेन्स आहे ना, माझ्या मागे मनात चालायचं. आता हे सेंटेन्स पण म्हणायचे. ओके यार, तर बघा क्वेश्चन स्ट्रक्चर हे काय आपले क्वेश्चन्स आहेत. QUATION क्वेश्चन स्ट्रक्चर. क्वेश्चन स्ट्रक्चर मध्ये काय करायचं असतं माहिती का, हे जो सब्जेक्ट आहे तो काढायचा असतो आणि आपल्याला सुरुवातीला वॉजवर घ्यायचं असतं. जर अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी वरचा यूज करणार, एक वचनी असेल तर वॉजचा यूज करायचा, म्हणून वॉजवर दिलंय, वॉज ऑब्लिक वर. तर बघा या ठिकाणी स्ट्रक्चर, क्वेश्चन स्ट्रक्चर आहे. वॉज ऑब्लिक वर, वॉज वर प्लस सब्जेक्ट, अधिक सब्जेक्ट, वॉज वर नंतर सब्जेक्ट येईल, वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस काही क्वेश्चन मार्क, कारण काय आहे क्वेश्चन आहे. समजलं? बघा स्ट्रक्चर किती सिंपल आहे. वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही, कारण आपण काय करतोय क्वेश्चन्स. तर बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय मी सरकारी नोकरीची तयारी करत होतो का, मी सरकारी नोकरीची तयारी असं तर म्हणत नाही आपण. मी सरकारी नोकरीची तयारी करत होतो का, स्वतः म्हणत नाही. दुसरं म्हणू शकतो आपण दुसऱ्याला म्हणू शकतो की तो सरकारी नोकरीची तयारी करत होता का, तो सरकारी नोकरीची तयारी करत होता का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉज ही. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वॉज ही प्रिपेरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब, वॉज ही प्रिपेरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. तो सरकारी नोकरीची तयारी करत होता का. याचा अर्थ काय, तो सरकारी नोकरीची तयारी करत होता का. वॉज ही प्रिपेरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तो मला कॉल करत होता का, तो मला कॉल करत होता का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, म्हणतो ना कधी कधी तो मला कॉल करत होता का, केव्हाचा, तो मला कॉल करत होता का, मी काही फोन बघितला नाही, माझा मोबाईल बघितला नाही म्हणून विचारतोय. तो मला कॉल करत होता का, तो मला कॉल करत होता का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉज ही कॉलिंग मी, तो मला कॉल करत होता का. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय किंवा एखादी मुलगी असेल, ती माझ्याविषयी वाईट बोलत होती का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉज शी. बघा वॉज शी टॉकिंग wrong अबाउट मी. ती माझ्याविषयी चुकीचं बोलत होती का, रॉंग बोलत होती का. रॉंग म्हणजे काय, चुकीचं किंवा वाईट. ती माझ्याविषयी वाईट बोलत होती का. वॉज शी टॉकिंग रॉंग अबाउट मी. ती माझ्याविषयी रॉंग बोलत होती का, म्हणजे चुकीचं बोलत होती का, अशा पद्धतीने. परत फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, याच्यातलं कोणतेही एक्झाम्पल्स तुम्ही मध्ये तसं करू शकता. फॉर एक्झाम्पल ती माझ्याविषयी विचार करत होती का, ती माझ्याविषयी विचार करत होती का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा वॉज शी थिंकिंग अबाउट मी. ती माझ्याविषयी विचार करत होती का. वॉज शी थिंकिंग अबाउट मी. आपण म्हणू शकतो तिच्या फ्रेंडला, कोणी मैत्रीण असेल तिला, ती माझ्याविषयी विचार करत होती का, वॉज शी थिंकिंग अबाउट मी, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, तो मला कॉल करत होता का, वॉज ही कॉलिंग मी. झालं आपलं ते सेंटेन्स. आता बघा फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तो मला फसवण्याचा प्रयत्न करत होता का, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तो मला फसवण्याचा प्रयत्न करत होता का. वॉज ही. बघा या ठिकाणी फक्त आपल्याला 2+V1 चा यूज करायचा आहे. ठीक आहे, तो मला फसवण्याचा प्रयत्न करत होता का. बघा वॉज ही ट्राईंग टू
वॉज ही ट्राइंग टू फूल मी, किंवा फसवणे म्हणजे चीट करणे म्हणू शकतो आपण, चीट चीट. तो मला फसवण्याचा प्रयत्न, वॉज ही ट्राइंग टू चीट मी, तो मला फसवण्याचा प्रयत्न करत होता का, तो मला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता का, आता असं म्हणायचं मला इंग्लिशमध्ये. किंवा ती मला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती का, ती मला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉज शी बघा, वॉज शी ट्राइंग टू कॉल मी, ती मला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती का, वॉज शी ट्राइंग टू कॉल मी, अशा पद्धतीने. अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. बघा, याला पुसून टाकतो मी, स्ट्रक्चर पण पुसून टाकतो. ओके, या ठिकाणी आपण थोडेफार यूज टू चे काही एक्झाम्पल्स बघू. हे बघा, थोडीशी प्रॅक्टिस करावं लागणार तुम्हाला, जास्त नाही, जास्त प्रॅक्टिस करावं लागेल, जास्त कशी नाही, थोडीशी प्रॅक्टिस केल्यानं असं थोडी ना इंग्लिश बोलता येते लगेच, नाही, प्रॅक्टिस करायची कंटिन्युअसली. मजा घेता का, नुसती मजा घेत असता का, व्हिडिओ पाहत असता का, नुसती मजा घेत असता, अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायचा, मजा नाही घ्यायची, नुसती क्वेश्चन्स नाही पाहिजे, मजा नाही घ्यायची, व्हिडिओत कसं शिकवून चालेल बस त्याची मजा घ्यायची, माझ्याकडे पाहायचं मजा घ्यायची, हा मजा नाही घ्यायची, शिकायचंय ना, प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस केली तर बोलता येईल. बघा या ठिकाणी आता नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय की ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती का, ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती का, तर किंवा तो मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होता का, असं पण म्हणू शकतो आपण. पण आपण तीच बघू, कारण एखादी मुलगीच मुलाला मूर्ख बनवत असते सहसा, काही नाही. एक्झाम्पल द्या, कोणी मनावर घेऊ नका. किंवा ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉज शी. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वॉज शी ट्राइंग टू फूल म्हणजे मूर्ख बनवणे, बरोबर आहे. वॉज शी ट्राइंग टू फूल मी, ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती का, हा काय क्वेश्चन आहे. ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती का, वॉज शी ट्राइंग टू फूल मी, ती मला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती का, वॉज शी ट्राइंग टू कॉल मी, ती तिच्या आई वडिलांना मनवण्याचा प्रयत्न करत होती का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये सांगा बरं, ती तिच्या आई वडिलांना मनवण्याचा प्रयत्न करत होती का. वॉज शी ट्राइंग टू कन्व्हिन्स हर पॅरेंट्स, वॉज शी ट्राइंग टू कन्व्हिन्स हर पॅरेंट्स, ती तिच्या आई वडिलांना मनवण्याचा प्रयत्न करत होती का, वॉज शी ट्राइंग टू कन्व्हिन्स हर पॅरेंट्स, अशा पद्धतीने. समजलं असेल तुम्हाला, एक क्वेश्चन अशा पद्धतीने तयार करायचे असतात. आता आपण यूज टूचा यूज कसा करायचा आणि त्याच्यावर क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते बघू. क्वेश्चन्स नाही, काय एक्झाम्पल्स आहे, सेंटेन्सेस साधे. तर बघा, युज्ड टूचा वापर खूप जास्त होतो. युज टू, आता या ठिकाणी युज टू प्लस V1 करायचं, प्लस V1. ओके, झालं स्ट्रक्चर. युज टू प्लस V1 हे काय स्ट्रक्चर या. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल, त्याला स्ट्रक्चर वगैरे काही लिहित नाही, फक्त असं देतो युज टू प्लस V1, म्हणजे तुम्हाला जास्त ताण वाटणार नाही, एकदम सिंपल वाटेल. कसं एक्झाम्पल्स तयार करायचे बघा याच्यावर. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय किंवा मी तिच्यावर प्रेम करायचो, म्हणतो ना आपण कधी, मी तिच्यावर प्रेम करायचो, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय यूज टू लव्ह हर, मी तिच्यावर प्रेम करायचो, आय यूज टू लव्ह हर, आय यूज टू लव्ह हर, मी तिच्यावर प्रेम करायचो, आय यूज टू लव्ह हर. मी शिकवायचो, तर कसं होणार इंग्लिशमध्ये, आय यूज टू टीच इंग्लिश, मी इंग्लिश शिकवायचो, आय यूज टू टीच इंग्लिश, मी इंग्लिश शिकवायचो, आय यूज टू टीच इंग्लिश. कोणते एक्झाम्पल्स तयार करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास करायचो, म्हणतो ना आपण कधी कधी, मी अभ्यास करायचो, मी तेव्हा होतो ना, मी तेव्हा अभ्यास करायचो, मी खूप अभ्यास करायचो, मी अभ्यास करायचो, आय यूज टू डू स्टडी.
मी अभ्यास करायचो, मी कॉलेजला जायचो. मी कॉलेज, तुला काय माहिती रे बाबा, मी कॉलेजला जायचो त्यावेळेस तरी सुद्धा मला कमी मार्क्स आले. म्हणतो ना आपण कधी कधी मला खूप कमी मार्क्स आले यार, तरी मी रेग्युलर कॉलेजला जायचो. मी तेव्हा कॉलेजला जायचो. आपल्याला फक्त एवढं म्हणायचं मी कॉलेजला जायचो, तर कसं होणार आपण, आय यूज टू गो टू कॉलेज. मी कॉलेजला जायचो. आय यूज टू गो टू कॉलेज. आय यूज टू गो टू कॉलेज. गो टू कॉलेज. कॉलेज. आता फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला असं म्हणायचं आहे आम्ही, आता समजा मित्र आहे आम्ही, आम्ही मॅच बघायचो. वी यूज टू वॉच द मॅच. आम्ही मॅच बघायचो. वी यूज टू वॉच द मॅच. आम्ही मॅच बघायचो. तो क्रिकेट खेळायचा. कसं म्हणणार आपण, तो क्रिकेट खेळायचा. he used to play cricket. He used to play cricket. CRICKET. तो क्रिकेट खेळायचा. he used to play cricket. मी मार्केटमध्ये जायचो. I used to go to market. मी मार्केटला जायचो. आय यूज टू गो टू मार्केट. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की ती माझ्यावर प्रेम करायची. शी यूज टू लव्ह मी. ती माझ्यावर प्रेम करायची. शी यूज टू लव्ह मी. शी यूज टू लव्ह मी. ती माझ्यावर प्रेम करायची. शी यूज टू लव्ह मी. समजलं असेल तुम्हाला यूज टूचा वापर कशा पद्धतीने करायचा. अशा पद्धतीने तुम्ही यूज टूचा वापर करू शकता. बाकी हे सर्व एकदम सिंपल आहे, यामध्ये काही अवघड नाही. याची थोडीफार प्रॅक्टिस करायची, क्वेश्चन तयार करायचे, सेंटेन्स तयार करायची, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि यूज टूचा वापर कशा पद्धतीने होतो त्याचं पण बघायचं थोडीफार. याच्यावर आणखीन तुझ्या मनाने काही सेंटेन्स तयार करायचे. बाकी एवढं काही यामध्ये अवघड नाही. हे सर्वच याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, प्रॅक्टिस करायची आणि व्हिडिओ पाहत राहायचं, शिकत राहायचं. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.